हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. कशात? आणि व्यवसाय करणं एवढा काही सोपा नाही. हे बकऱ्या घेतल्या होत्या मी 2, त्याच्या हे एवढ्या झाल्या बकऱ्या. पण या बकरीनं लयच काव आणला, कारण तुम्हाला तर माहीतच आहे मागच्या व्हिडिओ हिनं काव आणला तर त्यासाठी हिले मुचकं बी बांधू राहिली. स्वतःच दूध पेते म्हणून काव आणला. आणि लय अशी मेहनत घ्यायला लागू राहिली. त्याच्या चाऱ्या पाण्याची मेहनत तर अलगच आहे, पण हे असे जनावर निघले तर त्याच्यापेक्षा मेहनत आहे. हे दूध पेते म्हणून हिले मुचकं लावायला आहे. त्याचाही काही असर नाही होऊ राहिला, कारण वावरात चरायला गेली की मुचकं सोडून ठेवावं लागते, तरी ते दिवसभर दूध पेतेच. काय नाही केलं मी तिच्यासाठी, टेप लावले, जे आपले सलाईनले लावायचे असतात ते कागदाचे ते लावले. आणि ते काही एवढं परवडत नाही टेप लावणं, म्हणजे 180 रुपयाचा टेप आहे तो. हा गावाकडचा उपाय. जुने लोक सांगतात की माती लावली, चिकन माती, का बकरी सुधरते, दूध नाही पेत. इले सुधरासाठी जेवढे प्रयत्न करू राहिली मी, हे जर नाही सुधरली तर इले खाटक्याला इकल्याशिवाय पर्याय नाही. मला असं वाटते की कोण वागवणाऱ्यानं घेतली, वागवली तर तिचं जीवन सुखात जाईल, पण ते काही ऐकून नाही राहिली आणि ते काही सुधरून नाही राहिली. आता हा शेवटचा उपाय आहे मातीचा. तर मी माती लावून घेतो आता तिले. दादाचा बकरा सोडायचा टाईम झालाच, तिले लावून घेतो आता माती. माती लावली होती, पण मुचकं होतं तर काही समजलं नाही. पेलं का नाही तिनं दूध, म्हणजे मुचकं होतं तर दूध काही पेता आलं नाही. पण आज संध्याकाळी समजीन किती दूध पेते का नाही. आता सध्या मी तिले माती देतो लावून, संध्याकाळी तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ कंटिन्यू करा. तुम्हाला या बाईचा काय कारनामा आहे माती लावल्यावर. चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. बाय.